लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत। इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, प्रकरण नंबर 4, प्रकरणाचं नाव आहे मूलभूत हक्क भाग 1। मूलभूत हक्क भाग 1 या प्रकरणाच्या खाली पान नंबर 79 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया मूलभूत हक्क भाग 1 या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे। आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे। मूलभूत हक्क म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क म्हणतात। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल। संविधानाद्वारे अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते त्यास मूलभूत हक्क असे म्हणतात। यानंतर पुढे आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात? तर पदके आणि पदव्या। तर पदके आहेत संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र अशोक चक्र, आणि शौर्य चक्र ही पदके दिले जातात। तसेच पदव्या आहेत पद्मश्री, पद्मभूषण पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारत रत्न या पदव्या दिल्या जातात। यानंतर पुढे आपल्याला 3 नंबर दिलेला आहे, 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? तर याचं कारण आपल्याला असं सांगता येईल की भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे। त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी या कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे। म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे। यानंतर पुढे आपल्याला 4 नंबर दिलेला आहे, संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? तर याचं कारण आपल्याला असं सांगता येईल की प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यापासून संरक्षण हवे असते। प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते। अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा। विद्यार्थी मित्रांनो, ही चित्रपट्टी तुमच्या पुस्तकामध्ये या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आलेली आहे।
यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे. कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाहीत. तर हे वाक्य विधान चुकीचे आहे, हे आपल्याला दुरुस्त करून लिहायचे आहे. तर हे वाक्य आपल्याला अशा पद्धतीने दुरुस्त करता येईल की कोणत्याही व्यक्तीला जन्मताच हक्क प्राप्त होतात. त्यानंतर पुढे आपल्याला वाक्य दुरुस्त करण्यासाठी 2 नंबर दिलेला आहे. सरकारी नोकरी देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. तर हे वाक्य आपल्याला अशा पद्धतीने दुरुस्त करता येईल की सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, कोणत्या धर्माचा व्यक्ती आहे, तो स्त्री आहे की पुरुष आहे आणि तो कुठे जन्मलेला आहे यावर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क, तर आपल्याला स्वातंत्र्याचे जे हक्क दिलेले आहेत तर ते या ठिकाणी लिहायचे आहे. तर स्वातंत्र्याचा हक्क आहे भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य, आणि व्यवसाय स्वातंत्र्य. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर